आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार। अंतरवाली जवळच्या भांबेरी गावात मुक्कामानंतर आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार। उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्धार कायम। सरकारला माझा जीव घ्यायचा आहे, सलाईनमधून देखील माझी हत्या करण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप। फडणवीसांवर आरोप करताना जातीवाचक टीका। मनोज जरांगेंची भाषा आता राजकीय, प्रत्येकाने मर्यादेत राहावं, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये। जरांगेंबाबत मुख्यमंत्र्यांची पहिल्यांदा इतकी कठोर भाषा, अजित पवारही आक्रमक। जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी, त्यांच्या मागे कोण हे आम्हाला माहित आहे, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार। 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्चला पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। पुण्यातील वेताळ टेकडीवर तरुणाई नशेच्या विळख्यात, अभिनेते रमेश परदेशींकडून व्हिडिओ समोर। तर ड्रग्ज विरोधात सरकार कधी जागा होणार, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। युवा विकेटकीपर जुरेलच्या झुंजार बॅटिंगनंतर अश्विन कुलदीपची फिरकी प्रभावी। इंग्लंडचा दुसरा डाव 145 वर संपुष्टात, 192चा पाठलाग करताना भारत बिनबाद 40। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।